नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कॅप राउंड 2 कट ऑफ 2023-2024 या अकॅडमिक इयरचा। बेसिकली हा कट ऑफ आपण आयटी आणि सीएस ब्रँचेससाठी बघूया। फर्स्ट थिंग, सेकंड थिंग, हे जे कट ऑफ बघणार आहे हे कॉलेजेस सगळे चांगले कॉलेजेस आहे पुण्याचे, तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज किंवा रिसिक्वेन्स करू शकतात। अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, की या कट ऑफवरून तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायला खूप मदत होणार आहे आणि सोबतच माझा प्लॅन्स पण आहे काही कट ऑफ घेऊन येण्याचं, जसं की मी कॅप राउंड 1 कट ऑफ 2024-25 प्लॅन करते स्पेसिफिकली नागपूर, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजी सिटीसाठी। पण एवढ्या साऱ्या ब्रँचेस आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये 5 ते 6 ब्रँचेस आहे आणि ॲज पर कॅटेगरी वाईज करायला गेलं तर खूप सारा डेटा होऊन जातो, तुम्हाला पण माहिती आहे एक्सेल शीटमध्ये, आणि तो तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट होऊन जातो सांगण्यासाठी। तर म्हणून ज्यांच्या कमेंट जास्त येईल ज्या सिटीजच्या ज्या ब्रँचेससाठी, त्या ब्रँचेससाठी नक्कीच मी उद्या इव्हिनिंग पर्यंत मॅक्स टू मॅक्स 5 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स व्हिडिओज घेऊन येणार आहे। तर मला नक्की तुमचा रिस्पॉन्स कळवा कमेंट्स बॉक्समध्ये की सर या कॉलेजेसबद्दल, या सिटीबद्दल, या कॅटेगरी टाईपबद्दल तुम्ही नक्कीच ॲड करा आणि आम्हाला मदत होईल। जशा जास्त कमेंट्स राहील त्यानुसार मी व्हिडिओज बनवणार आहे, सो दॅट तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट व्यवस्थित बनवली पाहिजे मित्रांनो। कारण बघा, मी आता कॅप 2 अलॉटमेंटच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट बघितलेली आहे 12वीची, त्यांचंही बघत आहे प्रॉब्लेम खूप झालेला आहे, ॲनालिसिस करू शकले नाही, डेटा खूप जास्त आहे, मोबाईलमध्ये बघत आहे, खूप जास्त हेक्टिक जात आहे। तर म्हणून थोडंसं मी प्रयत्न करतो की ज्या चुका त्यांच्यासोबत झालेल्या आहेत त्या चुका तुमच्यासोबत नको व्हायला पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, काही पण डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो। फर्स्ट कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। जर आपण सीएस ब्रँचचा कट ऑफ बघत असेल ॲज पर कॅटेगरी वाईज, तर फक्त जनरल ओपन या सीट टाईपला सीट अलॉट झालेली आहे, बाकी पूर्ण कॅटेगरीसाठी काय झालं कोणाला सीट अलॉट झालेली नाही आहे कॅप 2 मध्ये। सेम आपण समजा पीआयसीटीचं बघत असेल पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ढाकणवाडी, तर आपण त्याच्यामध्ये सीएसचं बघू तर सेम सीएस मध्ये तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसत असेल, डायरेक्टली एलएससीच्या सीट टाईप अलॉट झालेलं आहे 89.75% वर आणि बाकी ब्लँकच आहे। सोबत आपण आयटीचं पण बघत असेल पीआयसीटी कॉलेजसाठी तर 94.44% या पर्सेंटेजवर जनरल ओपनला एक सीट अलॉट झाली, जनरल एससी एसटी ब्लँक आहे, जनरल ओबीसीला 94.40% आहे अँड देन अगेन पूर्ण ब्लँक आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्या बाकीच्या सीट टाईप कोणाला अलॉटच नाही झालेला आहे किंवा तिथे वॅकंट सीट्सच अवेलेबल नाही आहे। थर्ड नंबरचं कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीबीएवाडी। या कॉलेजमध्ये आपण सीएस ब्रँच जर बघत असाल तर डायरेक्टली आपल्याला ईडब्ल्यूएस साठी 93.10% वर अलॉट झालेली दिसत आहे, बाकी कोणालाच अलॉट झालेली नाही। सेम आयटी सोबत पण आपण बघत आहे 92.91% फॉर जनरल ओपन, जनरल एससीचा अराउंड 89.77%, देन एल ओपन, एल एससी, देन ईडब्ल्यूएस 91.89%। तर इथे थोडं सीट टाईप्स अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना ॲज पर देअर पर्सेंटेज। फोर्थ नंबरचं कॉलेज बघत आहे आपण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। इथे जर आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं जनरल ओपन बघत आहे, वॅकंट गेला म्हणजे कोणालाच अलॉट झाली नाही, देन जनरल एससी 90.80 अँड देन जनरल एसटी 66.06%। बघा 66% वर पण अलॉट होतं, म्हणून मी म्हणत आहे की जर तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 ची लिस्ट बनवत आहे तर ड्रीम कॉलेजेस टाका मित्रांनो, काय माहित की तुम्हाला ते कॉलेज मिळून जाईल एक्सेप्शन केसमध्ये, तर टाकायला विसरू नका। थर्ड नंबरचं कॉलेज आहे जवळपास पुण्यामध्ये टॉप 5 टॉप 10 मध्ये येणारं कॉलेज 66% वर मिळत आहे। ठीक आहे, आपण कॅटेगरी कन्सिडर करू शकतो, बट काही कमी पर्सेंटेजवर पण तुम्हाला बघायला मिळेल खालचे काही कॉलेजेस जे ओबीसीच्या इव्हन ओपनच्या कॅन्डिडेट्सला पण अलॉट झालेले, इव्हन ईडब्ल्यूएसला सुद्धा। आता आपण इथे ईडब्ल्यूएसचं बघूया 92.29% वर अलॉट झालेलं आहे। आयटीचं बघूया आपण पिंपरी चिंचवडसाठी जनरल ओपन 91.89%, देन बाकी सीट टाईपला कोणतंच कॉलेज अलॉट झाले नाही, बाकी सीट टाईपला नाही अलॉट झालेलं आहे। देन डायरेक्टली ईडब्ल्यूएस साठी बघत आहे 92.06% अँड जनरल एनटीबी साठी 90.63%। सेम विथ फिफ्थ नंबरचं कॉलेज येतं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोंढवा। सीएस साठी बघायला गेलं जनरल ओपन 91.69%, जनरल एससी एसटी नाही अलॉट झाली डायरेक्ट, मग देन जनरल ओबीसी, एल ओपन, एल एससी, एल ओबीसी, ईडब्ल्यूएस, जीएनटीए, जीएनटीबीला अराउंड 87.53% वर अलॉट झाली। जर आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघायला गेलं तर जनरल ओपनसाठी 91.31%। बघा ही सीट टाईप जनरल ओपन आहे, काय सांगता येते इथे ओबीसीच्या कॅन्डिडेटला म्हणा, एससी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला किंवा एससीबीसी एसबीसी कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेली असेल, तर म्हणून कॉलेज टाका ड्रीम कॉलेजेस, माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला। देन पूर्ण ब्लँक गेलं, देन ईडब्ल्यूएसच्या स्टुडंटला 90.80% वर अलॉट झालेली आहे। सेम आपण जर आता डी वाय पाटील अक्रोडी कॉलेज बघायला गेलं तर सीएस साठी जनरल ओपनला अलॉट नाही झाली, जनरल एससीला 86.19%,
देन डायरेक्ट EWS GNTA या 2 कॅटेगरी सीट टाईपला अलॉट झालेले आहे. देन ITचं पण बघायला गेलं तर पूर्ण ब्लँक आहे आणि डायरेक्टली EWSला 91.33% वर सीट अलॉट झालेली आहे. बघा EWSला पण कॅप 2 मध्ये सीट लागत आहे किंवा चांगलं कॉलेज मिळत आहे. कारण इमॅजिन करा ना, हा कॅप 2चा कट ऑफ आपण बघत आहे, तर त्या विद्यार्थ्याला माईट बी त्याच्या खालचं एखादं कॉलेज लागलं असेल XYZ आणि त्यांनी DY पाटील अक्रोडी वर टाकलं असेल आणि तेव्हा त्याला ते कॉलेज मिळत आहे. तर ऑफकोर्स तुम्ही कॅप 2चा कट ऑफ खरं सिरियसली भरा, असं नको विचार करू की नो चेंजेस येईल, येणारच नाही. देन आपण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बघू. CS साठी बघायला गेलं तर सेम जनरल ओपन, जनरल SC, जनरल OBC, यल ओपन, EWS बघा, म्हणजे एवढ्या साऱ्या सीट टाईपला सीट्स अलॉट झालेल्या कॅप 2 साठी विथ द पर्सेंटेज तुम्ही बघू शकता. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पण सेम जनरल SCला अराउंड 89.60%, देन जनरल ST, यल ओपन, यल OBCला पण झालेली आहे सीट अलॉट 88.11% वर अँड देन EWSला 88.29% वर झाली आहे. चांगलं कॉलेज मिळालं आहे 2 मध्ये पण. जर बघायला गेलं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी, CSला अराउंड 89.60% वर जनरल ओपनवर सीट मिळालेली आहे. देन डायरेक्ट यल OBC आणि EWSला आणि GNTCला पण सीट्स मिळालेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट्स पण काढू शकता, व्हिडिओ पण स्टॉप करून बघू शकतात. आता इथे IT अवेलेबल नाही आहे, डायरेक्टली आपण बघत आहे, कोणाला सीट मिळालेली नाही. देन नंबरचं कॉलेज आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी. CSचं बघू आपण जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, देन EWS बघा, EWSची सीट 89.60% वर कॅप 2ला मिळालेली आहे, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. देन नंतर आपण ITचं बघायला गेलं तर 88.69% वर जनरल ओपन, देन डायरेक्टली EWS 88.80 वर मिळालेलं आहे, बाकी कोणाला अलॉट नाही झालेली आहे सीट. देन आपण 10th नंबरचा I2 IT कॉलेज बघत आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. CSला बघत आहे आपण जनरल SCला अराउंड 84.29% वर मिळालेली आहे, जनरल OBC 88.86%, देन यल ओपन, देन मग कोणाला नाही मिळाली आहे. सेम आपण ITचं बघायला गेलं तर जनरल ओपनला 88.47% वर मिळालेली आहे, 87.63% जनरल OBCला पण मिळालेली आहे. बापरे, चांगली गोष्ट आहे. देन 11th नंबरचं कॉलेज आपण बघत आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. CSचं पूर्ण ब्लँक दिसत आहे, डायरेक्टली LSCला 85.43 वर अँड EWSचा कट ऑफ आहे 89.54%. तसंच आपण जर समजा ITचं बघायला गेलं तर IT पूर्ण ब्लँक आहे आणि कोणालाच अलॉट झालेलं नाही आहे. जर आपण बघत असाल 12th नंबरचं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. CSचं बघत आहे आपण 86.19%, देन जनरल OBC 88.63% अँड देन यल ओपन, LSC, यल OBC, EWS. तर बऱ्यापैकी सीट अलॉट झालेल्या आहे कॅप 2 मध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये. सेम IT बद्दल पण बघायला गेलं तर जनरल ओपन अराउंड 88.33%, देन यल ओपन अराउंड 88.27%, गुड. देन यल OBC 87.83% अँड देन EWS अराउंड 88.44%. तर कॅप 2 मध्ये पण सीट्स अलॉट होत आहे याचा अर्थ. सेम आपण जर 13 नंबरचं कॉलेज बघितलं मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर. CSचं बघू आपण जनरल ओपनचा कट ऑफ 90.93% वर जनरल ओपन मिळालेलं आहे, देन जनरल OBC 88.57%, बाकी कोणाला अलॉट नाही झालेले. देन आपण जर ITचं बघत 87.94%, जनरल SC अराउंड 83.20%, देन जनरल OBC आणि EWSला सीट अलॉट झालेली आहे. जर आपण 14 नंबर बघत असेल भारतीय विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन कात्रज, हे मुलींसाठी कॉलेज आहे, तर आपण इथून डायरेक्ट यल ओपन पासून बघूया. तर बघा, मुलींना अजूनपर्यंत जर चांगलं कॉलेज मिळालं नसेल नागपूर, अमरावतीमध्ये किंवा पुण्यामध्ये इव्हन, तर नक्कीच तुम्ही भारतीय विद्यापीठ किंवा कमिन्सला इथं प्रेफरन्स देऊ शकतात. बघा, यल ओपन, LSC, यल OBC तिन्ही स्टुडंट्सला म्हणजे तिन्ही सीट टाईपला सीट अलॉट झालेली आहे, कॉम्प्युटरमध्ये पण झालेली आहे आणि ITमध्ये पण झालेली आहे. बाकी तसं इकडे EWS, GNT वगैरेला नाही झालेली आहे, बट यल ओपन, यल OBC आणि LSCला IT आणि CS दोघांमध्ये पण अलॉट झालेली आहे. सेम आपण कमिन्ससाठी पण बघत असाल तर कमिन्समध्ये थोडं बघायला मिळतं की कोणाला सीट अलॉट झालेली नाही, ना CS ना ITमध्ये, डायरेक्टली फक्त यल ओपनसाठी झालेली आहे 92.93% ITसाठी कमिन्समध्ये. तर नक्की हे 2 कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकता. देन 16 नंबरचं कॉलेज आहे PVG पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. या कॉलेजचं CSचा कट ऑफ बघायला गेलं जनरल ओपन नाही, जनरल SC ब्लँक, जनरल ST अराउंड 65.09%, देन LSC, देन EWS या सीट्स अलॉट झालेल्या आहे. आणि ITमध्ये जर बघायला गेलं तर 91.83% फॉर जनरल ओपन, जनरल SC अँड देन डायरेक्ट कोणाला नाही झालेली अलॉट. सोबत आपण 17 नंबरचं कॉलेज बघत आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. CSमध्ये डायरेक्टली जनरल STला 71.85%, देन यल ओपनला 90.69%, देन यल OBC, EWSला पण सीट अलॉट झालेली दिसत आहे. ITमध्ये बघायला गेलं तर ITमध्ये कोणाला ब्रँच अलॉट झालेली नाही आहे किंवा इथं ब्रँच अवेलेबल नसेल, बघावं लागेल मला. देन आहे 18 नंबर जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.
तातवडे पुणे या कॉलेजचं जर बघायला गेलं तर CS डायरेक्टली EWSच्या स्टुडंटला मिळालेली आहे 89.06%. बाकी कोणाला मिळाले नाही. तर बघा असं नाही की तुम्हाला पर्सेंटेज जास्त आहे कमी आहे तिथे व्हॅकंट सीट्सच अवेलेबल नसेल तर पण नाही मिळणार असं पण होऊ शकतं. बरं IT मध्ये बघायला गेलं तर जनरल ओपन्स 89.63%, जनरल SC, देन जनरल OBC, देन EWSच्या स्टुडंट्सला सीट अलॉट झालेली आहे. मग आपण खाली जर येत असेल 19 नंबरवर तर सिंहगड जे SKN आहे काशीबाई नवले कॉलेज CSचं जर आपण कट ऑफ बघायला गेला तर जनरल ओपन, जनरल SC, यल ओपन, देन EWS इथे मुलांना सीट्स अलॉट झालेले आहे. सोबतच IT बघायला गेलो आपण SKNसाठी तर GA ओपन 86.94%, यल ओपन 87.24% अँड देन GNTA EWSला वगैरे सीट्स अलॉट झालेल्या आहे, बाकीला नाही झालेलं आहे. देन 20 नंबरवर मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी टाकलेलं आहे. CSचा बघायला गेलं तर जनरल SCला झालेला आहे 85.31% अँड देन कोणाला सीट अलॉट झालेली नाही आहे इथे बघायला गेलं तर आपण. देन आपण बघत आहे 81 नंबरवर आपण बघत असेल झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नर्रे. CSचं बघायला गेलं जनरल ओपन, जनरल SC, जनरल OBC, जनरल यल ओपन, EWS या कॅटेगरीजला किंवा या सीट टाईपला सीट्स अलॉट झालेल्या आहे. ITचं पण बघायला गेलं तर जनरल ओपन अराउंड 84.11%वर मिळालेलं आहे. सेम यल OBC, EWS म्हणजे मेजॉरिटी ऑफ सीट्स अलॉट झालेल्या आहे कॅप 2मध्ये. देन 20 नंबरचं कॉलेज आहे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. CSचं बघायला गेलं तर 83.54%, जनरल ओपन. मग आपण इकडे जर स्क्रोल करत असेल तर यल ओपन, EWS आणि GNTB तुम्हाला बघायला मिळणार. सेम IT पण अराउंड जनरल ओपन 82.91वर मिळालेलं आहे ट्रिनिटी कॉलेज कॅप 2मध्ये. जनरल OBC, यल ओपन, यल OBC, EWS मध्ये तुम्ही बघू शकतात. जर 23rd नंबर ऑफ कॉलेज बघितलं ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. CSचा कट ऑफ इथं बघू शकतात 83.43% फॉर जनरल ओपन, यल ओपनसाठी 82.75%. तर ज्यांना 80 to 85च्या रेंजमध्ये येतं ते या कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतात. सोबत ITचं तर नाही दिसत इथं अलार्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. इथे पण तुम्ही बघत आहे जनरल ओपनचा अराउंड 82.18%. देन कोणाला सीट अलॉट नाही झालेली आहे, सेम विथ द IT ॲज वेल. अँड 25th कॉलेज आहे JH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली. CSचा कट ऑफ बघू आपण 86.51% फॉर जनरल ओपन. ते डायरेक्ट यल ओपनला सीट अलॉट झालेली आहे आणि बाकी कोणाला सीट अलॉट झालेली नाही. ITचं सेम तसंच दिसत आहे आपल्याला, जनरल ओपन आणि यल ओपनला सीट्स अलॉट झालेली आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल, पूर्ण तुम्हाला इथं स्क्रीन शेअर होत आहे. प्रॉपरली व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला ज्या ब्रँचेसचा कट ऑफ बघायचा आहे बघू शकतात. कुठे सीट्स अलॉट झालेल्या आहे, कुठे झालेल्या नाही. बट काही कॉलेजेसला बघितलं असेल कमी पर्सेंटेजवर पण चांगल्या सीट्स अलॉट झालेल्या आहे. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट असं पण झालेलं आहे की जनरल ओपनची एक सीट चांगल्या कॉलेजची 86%वर मिळाली आणि 86%वर त्याच विद्यार्थ्याला एखाद्या त्याच्यापेक्षा कमी कॉलेजची सीट मिळाली. का बरं? कारण त्यांनी ऑप्शन फॉर्म माईट बी व्यवस्थित बनवला नसेल, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की सीट्स अलॉट होत आहे. ठीक आहे, मेजॉरिटी ऑफ कॉलेजमध्ये सीट्स अलॉट झालेल्या नाही आहे. इथं तुम्ही बघू शकतात. मी जर स्क्रीन थोडं याला झूम आउट करतो. इथे जर तुम्ही बघत असाल तर मेजरली तुम्हाला दिसत आहे की स्क्रीन्स सीट्स अलॉट झालेल्या नाही आहे. बट होत आहे ना, होत आहे, असं काही नाही की होत नाही आहे. म्हणून कॅप 2चा कट ऑफ, कॅप 2ची ऑप्शन फॉर्म लिस्ट व्यवस्थित बनवा. फर्स्ट पॉईंट. सेकंड फॉर्म ड्रीम कॉलेजेस नक्की टाका, मग देन रिअलिस्टिक कॉलेजेस टाका आणि मग आपलं जे कॉलेज आहे ते तर राहणारच आहे. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज हवे आहे म्हणून मी कॅप 1च्या कट ऑफवर जास्त फोकस करतोय ॲज कम्पेअर्ड टू कॅप 2 कट ऑफ फॉर माय लास्ट इयर. कारण काय सिम्पल आहे, लास्ट जा आपण कट ऑफ बघत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डॅश डॅश दिसत आहे तर समजणार नाही. म्हणून कॅप 1चा कट ऑफ आपण रेफरन्ससाठी घेऊया. तर बघूया तुमचा कसा रिस्पॉन्स होतो, त्यानुसार मी व्हिडिओज घेऊन येईल. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.